रोजगार हमी योजनेचे नाव बदलले, आता नवीन नाव. मंत्री गोगावले काय म्हणते ते पहा. संपूर्ण देशामध्ये 1 जुलैला बीबीजी रामजी ही नवीन योजना लागू झालेली आहे आणि आज पूर्ण देशभर त्याचा आम्ही प्रसार माध्यम केलेला आहे. त्याचं कारण असं आहे, पूर्वी जी रोजगार हमी योजना होती तर ती जाऊन आता बीबीजी रामजी आणि ही योजना 1 जुलैपासून सुरू झालेली आहे संपूर्ण देशभर. आज केंद्रीय मंत्री आमचे शिवराज सिंग चौहान यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये त्याचं ओपनिंग केलं. आम्ही आज पालघरला ओपनिंग करणार होतो, परंतु रेड अलर्ट असल्यामुळे, पाऊस जोरात असल्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना जायला सांगितलं होतं आणि आम्ही आज सभागृहामध्ये आज कॅबिनेट झाले. कॅबिनेटमध्ये आज आम्ही हा विषय घेतला आणि बीबीजी रामजीच्या कार्यशाळा घ्यायची आहे. कारण ही नवीन योजना आल्यानंतर आमच्या संपूर्ण आमदारांना आणि आमदारानंतर मग आमचे कलेक्टर असतील, शिओ असतील, बीडीओ असतील आणि मग ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, या सगळ्यांना ही योजना लाभदायक कशी आहे हे माहिती पडण्यासाठी मंगळवारी आम्ही कार्यशाळा मागितलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दिलेला आहे आणि दिल्लीवरून आमचे अधिकारी येणार आहेत की जे मार्गदर्शन करण्यासाठी. पूर्वी 266 कामं आमच्या रोजगार हमी योजनेमध्ये होती. आता बीबीजी रामजीच्या या योजनेमध्ये 318 कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत आणि अत्यंत चांगली योजना म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. कारण संपूर्ण लोकांच्या, शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आणि गोरगरिबाला न्याय देणारी ही योजना आहे. कारण शेतकऱ्यांच्या बांधापासून ते अगदी त्यांच्या पाण्यापासून सगळी काळजी घेण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यानंतर जे कष्टकरी गरीब लोक आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे. पूर्वी 100 दिवसाचा रोजगार होता, यावेळेला त्यांनी 125 दिवसाचा केलेला आहे. पूर्वी 297 रुपये होते, आता जवळजवळ 317 रुपये झालेले आहेत. त्याच्यामध्ये अजून कशी वाढ होईल तेही आम्ही पाहतोय आणि ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण आता एकूण आपले 36 जिल्हे, त्यामध्ये मुंबईचे जिल्हे सोडले तर 34 जिल्ह्यामध्ये ही योजना आम्ही शेतकऱ्यांच्या बांधापासून, घरापासून कशी चांगली होईल, कसं त्यांना उपयोग होईल, फायदा होईल, यासाठी ही योजना आज आम्ही सुरू करतोय आणि त्याची 1 तारखेला सगळीकडे सुरुवात झालेली आहे. आज त्याचं फ्लॅश झालेलं आहे आणि कार्यशाळा झाल्यानंतर मग आम्ही कलेक्टरांना सांगून कलेक्टर, शिओ, बीडीओ, ग्रामपंचायत सरपंच यांच्या कार्यशाळा घेतील आणि ही योजना कशी फायद्याची आहे. कारण एकूण 60-62 नवीन कामं त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेली आहेत आणि ती कामं ह्या शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार आहेत करता आम्ही ही योजना लागू करतो. सर, आज या कार्य अहवालाचे प्रकाशन कॅबिनेटमध्ये झालेलं आहे. ते कार्य अहवाल नेमका कशा प्रकारे तयार करण्यात आलेला आहे? 318 जी कामं आहेत ही नेमकी शेतकऱ्यांना फायदेशीर कशी आहेत आणि त्या कामांमध्ये कुठल्या कामाचा समावेश आहे? ह्या कामांमध्ये विहिरी, गोटे हे सगळे तर पूर्वी होतेच, परंतु आता ग्रामपंचायतीच्या इमारती, अंगणवाडी, शाळागृह, स्मशान सेट, त्यानंतर सीएनबी बंधारे, त्यानंतर बांधदुरुस्ती, ह्या सगळेच म्हणजे शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या आणि त्यानंतर मग शेळी पालन, कुक्कुटपालन, शेड हे तर त्यामध्ये आलेच, विहिरी आल्यात, फुलझाडं लागवड आली, फळझाडं लागवड आलीत, भाजीपाला, या सगळ्या की नगदी उत्पन्न कसं होईल आणि जे मजुरांना 100 दिवसाच्या ऐवजी 125 दिवस केंद्राचे, उर्वरित दिवस महाराष्ट्र सरकारचे, म्हणजे जो काम मागेल त्याला काम मिळेल आणि त्याच्याप्रमाणे ही योजना आहे. त्यामुळे अत्यंत लाभदायक अशी योजना आहे. तुम्हाला त्याची प्रत नंतर आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो की त्याच्यामध्ये कशा 318 योजना आलेल्या आहेत, त्याचं तुम्ही पण अवलोकन करा. त्यात काही जर त्रुटी असल्या त्याच्यामध्ये पण आम्ही ते करू. कार्य अहवाल हा कार्याला आम्ही मागच्या जो रोजगार हमी योजनेमध्ये जी काही कामं केली त्याचा हा कार्य अहवाल आहे. आता जी आम्ही बीबीजी रामजीचे आहे हे आम्ही नंतर मग तुम्हाला त्याचे हे करूया. परंतु आज जे आम्ही सुरू केलेलं आहे त्याची तुम्हाला प्रसिद्धी माध्यम व्हावी, ते आमच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत जावी, कामगारांच्यापर्यंत जावी
म्हणून आज तुम्हाला आम्ही आमचं म्हणणं मांडतो. 5 रुपये फक्त वाढवण्यात आले. कार्यशाळा आम्ही मंगळवारी ठरवतोय. येणाऱ्या मंगळवारी आम्ही कार्यशाळा इथेच वरती घ्यायचं चाललेलं आहे. 5 रुपये वाढवण्यात आले. भविष्यामध्ये ही रक्कम आणखी जास्त हा. वाढवण्यात आम्ही आता त्यांना परवा आमची जेव्हा आम्ही देशातले आम्ही सर्व मंत्री होतो ह्या खात्याचे आणि आमचे केंद्रीय मंत्री होते शिवराज सिंग चौहान, त्यांच्यावरती आम्ही सांगितलं की हे जे काय आपण रोजगार देतो तो कमी आहे, तो वाढवून देण्यात यावा. तर त्यांनी त्याचा होकार दिलेला आहे आणि लगेच त्यांना ऐकून ते लगेच 5 रुपये पण वाढवलेत. पण त्यामध्ये पण आम्ही आणखी त्यात करतोय. महाराष्ट्राकडून अजून त्याच्यामध्ये किती काय वाढ करता येते तेही आम्ही विचाराधीन आहोत. मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्री चर्चा करून की ते 350च्या पुढे कसे जातील आणि लोकांना पण कशी समाधान वाटेल अशा प्रकारे आम्ही व्यवस्था करतो. बरीच इच्छा आहे महेंद्र महेंद्र दळवींची दळवी पण आणि म्हणालेले महेंद्र आहेत की ढोबळेंची रस्त्यावर पण. उतरून आम्ही लढाई करू जर पालकमंत्री पद मिळालं नाही तर. त्यांनी आमच्या प्रेमाखातर जे काय सांगितलंय, परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलं की अधिवेशन झाल्यानंतर ते करतो म्हणून. त्यामुळे काळजी करायचं कारण आम्ही दोघेही होतो. आणि झेंडावंदन नक्की. ह्या वेळेला 15 ऑगस्टचा झेंडावंदन आणि पुढचे सगळे झेंडावंदन आम्ही करू. काळजी करू नका. दोन मिनिटं